मी छाया अमित खिलुरकर, राहणार विसापूर. माझे मिस्टर अमित देवराव खिलुरकर, राहणार बलारसा विसापूर. माझे लग्न 4/9/2016 रोजी रीतिरिवाजाप्रमाणे झाले आणि लग्नानंतर मला एक मुलगी झाली म्हणून त्याला कळवल्यानंतर त्याचं म्हणणं असं होतं की मला मुलगा पाहिजे होता, मुलगी नाही पाहिजे आणि मला नाकार करताय. आणि 6 वर्ष मी माझ्या आईच्या घरी राहिली, मुलीला कधी पाहायला सुद्धा नाही आला. त्याचं म्हणणं असं आहे की मला मुलगा पाहिजे होता. आणि पहिल्या पत्नीची पण एक मुलगी आहे आणि मला तुला पण मुलगी झाली, मी तुला ठेवणार आहे, तुला काय करायचं करू शकते. 6 वर्ष मी आईच्या घरी आली आणि वर्ष राहिल्यानंतर त्याने मला हळूहळू माझ्यासोबत फोनमध्ये बोलणं चालू केलं आणि भेटणं वगैरे चालू केलं. 2 वर्ष माझ्या संपर्कामध्ये सर्व काही ठीकठाक होतं आणि मला नांदवायला तो तयार झाला होता. नांदवण्याची तारीख 30/4/2024 संप झाला होता कोर्टामधून, चंद्रपूर कोर्टामधून. त्यानं मला त्या 30 तारखेला घेऊन जाणार होता त्याच्या घरी आणि त्या घरी विसापूरला त्याच्या घरी तो घेऊन गेला माझ्या मुलीला व मला. रात्री 10 वाजेपर्यंत माझ्यासोबत, 11 वाजेपर्यंत तो माझ्यासोबत छान राहिला आणि 12च्या दरम्यान तो मला त्याची पूर्ण फॅमिली आणून मला मारहाण केली आणि घराच्या बाहेर काढले आणि मला मारून टाकण्याची धमकी दिली आणि मला म्हणते की तू या घरी आली तर तुला मारून टाकेन, तुझ्या शरीराचे तुकडे करून फेकून देईन नदीमध्ये आणि तुझ्या मुलीला पण मारून टाकेन आणि तुम्ही दोघे जणी माझ्या डोळ्याला दिसलेच नाही पाहिजे म्हणून तुला मारून टाकण्याची त्याला धमकी दिली आहे मला. माझी कळकळांची विनंती आहे या हरामखोराकडून मला की नाही माझ्या मुलीचा खर्च, माझ्या जिंदगी भरपाईचा खर्च, माझ्या मुलीच्या जिंदगीचा भरपाईचा खर्च याच्याकडून काढून देण्यात यावे, हीच माझी कळकळांची नम्र विनंती आहे साहेब. SP साहेबांना, IPS औषध नौपाणी SP साहेबांना कळकळांची विनंती आहे साहेब. प्लीज सर, मी हात जोडून विनंती आहे, मी खूप गरीब आहो सर आणि मी कोर्ट कचेरी नाही करू शकत सर. याच्याकडून याला तुम्ही ऑफिसमध्ये बोलावून, या हरामखोराला ऑफिसमध्ये बोलावून तुम्ही याच्याकडून माझी जिंदगी भरपाई आणि मुलीची जिंदगी भरपाईचा खर्च काढून देण्यात यावे. मी याला सोडून देणार सर. प्लीज सर, हे एवढंच माझी कळकळांची विनंती आहे.